मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या बदलाला पंढरपूर, सांगोला आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून शक्तीपीठ महामार्ग पूर्वीच्या आरेखनानुसार झाला नाही तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे। मी प्रवीण चौगुले, सांगोला, बाधित शेतकरी, प्रॉपर चोपडी गाव। तर शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे, हे आमचं सर्व शेतकऱ्याची मूळ मागणी आहे। तर हे आरेखन बदलण्यामध्ये जे थोडीफार अडचण शेतकऱ्याची 5-10% होती, पण त्याच्यानंतर जे आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्या भागातून हे आरेखन बदलण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे इथून पुढे शेतकरी पुढच्या इलेक्शनला मतदान करतील का नाही, हे आम्ही मतदान करणारच नाही, हे आम्ही पावित्र्य घेणार आहे। हा शक्तीपीठ मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे असं आमचं सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। नंतरच ज्या वेळेला आम्ही उपोषण मंत्रालयासमोरच मरण उपोषण करणार आहे। पहिला पवित्र जिल्हा परिषदेला मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार करणार आहे। मतदान करणार नाही। शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे न झाल्यास उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही मतदान करणार नाही। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला या भागातील मतदार हा मतदान करणार नाही। या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी ठामपणाने एकमत झालेलं आहे। वास्तविक पाहता या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी हा बाधित शेतकऱ्यांचा जो रस्ता जी पूर्वी सर्वे प्रमाण होणार होता तो रस्ता नवीन नियमानुसार घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ती या ठिकाणी चुकीचा आहे। अशा प्रकारच्या आमच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील व सर्व बाधित शेतकऱ्यांची सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही कोणीही मतदानाला बाहेर पडणार नाही व मतदान करणार नाही अशी आमच्या सगळ्यांची ठाम भूमिका आहे। महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे नाही झाला तर आम्ही मतदान करणार नाही।